नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आपण हाताळणार आहोत. आधार कार्ड म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात, कारण त्यातील बदल म्हणजे एक मोठं दिव्य वाटतं. पण आता हे चित्र कसं बदललंय आणि आपल्या अगदी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये आधारशी संबंधित सेवा कशा सुरू झाल्या आहेत हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. सरकारी काम आणि त्यातही आधार कार्डमध्ये एखादा छोटासा बदल करायचा असेल तर डोळ्यांसमोर काय येतं? लांबलचक रांगा, तासनतास वाया जाणारा वेळ आणि त्यासाठी करावा लागणारा दूरचा प्रवास. साहजिकच एक प्रश्न पडतो की नाव किंवा पत्ता बदलण्यासारख्या साध्या गोष्टीसाठी अजूनही तितकीच वणवण करावी लागते का? सुदैवानं याचं उत्तर आता नाही असं आहे. परिस्थिती आता खऱ्या अर्थाने बदलली आहे. भारतीय टपाल विभाग म्हणजेच आपलं ओळखीचं पोस्ट ऑफिस आणि IPPB यांनी मिळून एक अतिशय उत्तम पाऊल उचललं आहे. आता आधार कार्डच्या अत्यंत महत्त्वाच्या सेवा थेट आपल्या घराजवळच्या पोस्ट ऑफिसमध्येच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणजेच ज्या कामांसाठी आधी शहराच्या दुसऱ्या टोकाला जावं लागायचं, तीच कामं आता चालत जाऊन परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये करता येणं शक्य झालं आहे. हा खरोखरच एक मोठा दिलासा आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की तिथे नेमक्या कोणत्या सुविधा मिळतील? तर आधारशी संबंधित जवळजवळ सगळीच कामं आता तिथे होतात. नवीन आधार कार्ड काढायचं असेल, नावात, पत्त्यात किंवा जन्मतारखेत काही दुरुस्ती करायची असेल तर ते सहज शक्य आहे. शिवाय अनेकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे मोबाईल नंबर अपडेट करणं. ते काम तर तिथे होतंच, पण त्यासोबतच फोटो आणि फिंगरप्रिंट्स सारखे बायोमेट्रिक अपडेट्सही तिथे सहज करून मिळतात. थोडक्यात सांगायचं तर आधारचं कोणतंही काम आता पोस्ट ऑफिसमध्ये एका छताखाली पूर्ण होऊ शकतं. या सगळ्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे यासाठी लागणारा खर्च. बऱ्याचदा माहिती अभावी गोंधळ उडण्याची शक्यता असते, पण इथे सर्व गोष्टी अतिशय पारदर्शक आहेत. जर फक्त नाव, पत्ता किंवा जन्मतारीख यांसारखी जनसांख्यिकीय माहिती म्हणजेच डेमोग्राफिक अपडेट करायची असेल तर त्यासाठी फक्त ₹75 इतकंच शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. आणि जर फोटो, फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचं स्कॅनिंग म्हणजेच बायोमेट्रिक अपडेट करायचं असेल तर त्यासाठी ₹125 शुल्क आहे. ही स्पष्टता असल्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. बरं, सुविधा आणि खर्च समजला, पण या सेवांचा प्रत्यक्ष लाभ घ्यायचा कसा? यासाठी दोन अत्यंत सोपे पर्याय उपलब्ध आहेत. पहिला आणि पारंपरिक पर्याय म्हणजे थेट जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रांगेत उभं राहून काम पूर्ण करणं. पण जर वेळेची बचत करायची असेल तर दुसरा एक अतिशय स्मार्ट पर्याय आहे. IPPBच्या वेबसाईटवर जाऊन घर बसल्या ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करता येते. वेळ ठरवून गेल्यामुळे रांगेत ताटकळत उभं राहण्याचा त्रास वाचतो आणि कामही झटपट होतं. पण प्रत्यक्ष कामासाठी निघण्यापूर्वी एक अत्यंत छोटी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कागदपत्रांची पूर्तता. आधार अपडेट करण्यासाठी योग्य आणि वैध कागदपत्र सोबत असणं मस्ट आहे. ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड चालू शकतं आणि पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड सोबत ठेवता येतं. ही पूर्वतयारी असेल तर कागदपत्रांअभावी हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही आणि काम एकाच फेरीत 100% पूर्ण होईल. आता ही सगळी माहिती फक्त कागदावरच आहे की प्रत्यक्षातही काही सुरू झालंय? तर याचा एक उत्तम पुरावा बघायला मिळतोय. आतापर्यंत केवळ जळगाव विभागातील तब्बल 18 टपाल कार्यालयांमध्ये ही आधार सेवा प्रत्यक्षात आणि अत्यंत यशस्वीरित्या सुरू झाली आहे. 18 हा आकडा कदाचित छोटा वाटेल, पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारी सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम अत्यंत वेगाने बाळसत ठरतोय. इथे एका विशेष नियमाकडे लक्ष वेधणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलांच्या आधार कार्डबाबत अनेकदा अनवधानाने दुर्लक्ष होतं, पण नियम अतिशय स्पष्ट आहेत. जेव्हा एखादं मूल वयाची 5 वर्षे आणि नंतर 15 वर्ष पूर्ण करतं तेव्हा त्याचं बायोमेट्रिक अपडेट करणं सक्तीचं आहे. कारण वाढत्या वयानुसार मुलांच्या बोटांचे ठसे आणि चेहऱ्याची ठेवण बदलत असते. त्यामुळे अचूक ओळखीसाठी हे अपडेट अनिवार्य ठरतं. आता हे महत्त्वाचं काम थेट परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये करता येत असल्यामुळे ते अजिबात प्रलंबित ठेवता कामा नये. आणि हा अपडेटचा नियम केवळ लहान मुलांपुरता मर्यादित नाही. सरकारचा आणखी एक अत्यंत कडक आणि तितकाच महत्त्वाचा 10 वर्षांचा नियम आहे. ज्या नागरिकांनी गेल्या 10 वर्षात आपला आधार कार्ड एकदाही अपडेट केलेलं नाही त्यांच्यासाठी ते तातडीने अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. एकदा कार्ड मिळालं की आपण शक्यतो त्याकडे लक्ष देत नाही, बरोबर? पण आता नियमांचं पालन करणं ही काळाची गरज आहे आणि सुदैवाने पोस्ट ऑफिसमधील या नव्या सुविधेमुळे हे काम आतापर्यंतचं सर्वात सोपं काम झालं आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी प्रत्येकाने स्वतःलाच एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 वर्षात आधार कार्डचे तपशील खरोखरच अपडेट केले आहेत का? या विश्लेषणातून हे तर स्पष्ट झालं आहे की ही प्रक्रिया आता पूर्वीसारखी क्लिष्ट राहिलेली नाही. त्यामुळे जर या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल तर वेळ न दवडवता ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काम मार्गी लावावं. आधार अपडेटेड ठेवण्याची यापेक्षा उत्तम वेळ असूच शकत नाही. या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.